महात्माजी, मित्र दुर्योधनासाठीच मी हे सारं सहन करीत आहे. पितामह, आपण मला अर्धरथी म्हटलं, पण मी तर साधा रथीही नाही. आपण पंधराचे पक्षपाती आहात. राजमित्रा, शांत हो. पितामहाचा पुरुषाचा केलेला त्याग आठव. कौरव हितासाठी शांत हो. पितामह, मी संभ्रमित झालोय. गुरु साम्राज्याला आपल्या दोघांची नितांत गरज आहे. आणि पितामह, कर्ण काय खोटं बोलला? गेल्या 8 दिवसाच्या लुटूपुटूच्या लढाईचं फलित काय? फक्त नरसंहार. दुर्योधन, या तुझ्या कथित मित्राने तुझी बुद्धी भ्रष्ट केली. भ्रष्ट. श्रीकृष्ण नरनारायणाच्या अवताराने हे विसरतोस तू. द्रोणाचार्याच्या वधासाठी पृष्ठभूमीचा जन्म झाला. माझ्या वधासाठी अंबा शिखंडीच्या रूपाने आससली. कदाचित आमच्या जीवन मुक्तीसाठी हे महायुद्ध नियतीनं घडवून आणलं असावं. आणि हेही विसरतोस तू दुर्योधन. सेनापती पद स्वीकारताना तुला आणि कौरव सभागृहाला मी निक्षून सांगितलं होतं. कौरवाप्रमाणे पांडव ही माझेच पौत्र आहेत. त्यांचा वाद मी करणार नाही. लक्ष लक्ष पांडव सेनेचा संहार करेल आणि त्याच प्रमाणे मी वागलो. नाधरी शस्त्र करी म्हणणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला सुद्धा मी त्याची प्रतिज्ञा भंग करायला लावली. वाह पितामह, फारच पराक्रम गाजवला आपण. तुमची कीर्ती त्रिखंडात वृद्धिगत झाली. पण कौरवांच्या जयाबाबत काय? 8 दिवसाचा अमल काळवत वाया घालवलास. तुमच्यामुळेच कर्णाला रणभूमीपासून दूर राहावं लागतंय. आम्ही वाट पाहतोय तुमच्या पत्नाची, मृत्यूची नव्हे, भीष्माच्या इच्छावर न्यासला तुम्ही. तथास्तु वत्सावो, तथास्तु. तुम्ही माझ्या पतनाची वाट पाहत आहात ना? होईल. तुमची ही इच्छा सफल होईल. माझ्या पौत्र दुर्योधनाच्या मैत्रीच्या, त्याच्या हिताच्या गोष्टी करतोस, पण सतत दुर्योधनाला युद्धास प्रवृत्त करणारा तू त्याचा मित्र कसा? आणि तू तर त्याचा शत्रू आहे. शत्रू. अधिक बोलू नका. तुमच्या अशा पराक्रमाचा कुरुप वंशाला काय उपयोग? तुम्ही आता निवृत्त होण्यात कौरवाच्या हिताचं आहे. मी आपल्याला सेनापतीच्या जबाबदारीतून मुक्त करीत आहे. रणांगणातून माघार घेण्याचा तुषण आपल्याला लागणार नाही. त्यामुळे